नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर फ्रेंड्स, या आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल, जो की आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता. तर आत्ता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत कॅम्पमध्ये आणि आल्या आल्या झालेली आहे माझी कामाला सुरुवात. कारण रूममध्ये थोडीशी धूळ होती, तर म्हटलं आधी व्यवस्थित क्लिनिंग करावं, म्हणजे सामान ठेवता येईल. तर चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात. कसा होतोय आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे ब्लॉग्स हे तुम्हाला बघायला मिळतील. कारण आत्ता मी आलेली आहे आसाममध्ये आणि आसाममध्ये छान छान ब्लॉग्स, छान छान प्लेसेस ह्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर त्यासाठी आपला चॅनल हा तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गळते का पाणी? तेवढीच ठेवली वरती. रूम जास्तही खराब नाही आहे, फक्त नॉर्मल थोडीशी धूळ आहे, तर तेवढीच मी क्लीन केलेली आहे. रूम वगैरे क्लीन केली आणि त्यानंतर म्हटलं बॅगेतलं सामान व्यवस्थित काढून ठेवावं. बॅग ओपन केली तर बघते तर सर्व मसाले वगैरे डब्बे सगळे फुटलेले तुटलेले, स्टीलचे भांडे पण सगळे वाकडे झालेले. त्याचबरोबर बॅगमध्ये सर्व माझे कॉस्मॅटिक्स पण सांडले, सगळंच राडा सगळंच तुटून फुटून गेलं. हे मसाले पण बॅगेत सांडलेले, सगळंच नुकसान झालं. एवढं सगळं सामान मी ह्या बॅगमध्ये आणलं होतं, तर हा मिक्सर पण तुटून गेला आहे, सगळा मसाला पण त्यावरती सांडला आहे. आणि इथे आल्या आल्या आम्हाला मिळाला कामाख्या देवीचा प्रसाद. म्हणजे इथल्या ज्या दीदी आहेत तर त्या गेल्या होत्या वाटतं मंदिरामध्ये, तर त्यांनी सगळ्यांसाठी प्रसाद आणलं होतं, तर त्या देत होत्या आणि तेवढ्यातच आम्ही इथे आलो, तर त्यांनी आम्हाला पण दिला. तर आमचं नशीब चांगलं म्हणावं लागेल की आम्हाला इथे आल्या आल्या कामाख्या देवीचा प्रसाद मिळाला. आणि हो, ह्या ज्या तुपाच्या बॉटल आणलेल्या आहेत ह्या तरी बरं झालं, निसटल्या वगैरे नाही भांड्यांसारखं. जर यांचं झाकं निसटलं असतं तर सगळ्या बॅगमध्ये सांडल्या असत्या. पीठ काढा बरं त्याच्यातलं. बॅग पकडा खाली. आम्ही यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ आणलेलं आहे, कारण इकडे बाजरीचं पीठ वगैरे काही मिळत नाही, आटा तर मिळतो. त्यामुळे मग मी बाजरीचं पीठ येताना घेऊन आलेले आहे. ह्या डब्यामध्ये भांडे वगैरे नाही वाकडे झाले, पण डब्बा वाकडे झाले, डब्याचं झाकण वाकडं झालं आहे.
आता हे सगळे भांडे मी नंतरच सेट करेल, आता काही सेट करत नाही. मला माझे बाकीचे पण कामं आहे, म्हणजे कॅन्टीनमध्ये पण जायचं आहे. हे जे सामान मी आणलेलं आहे घरून, यावरती सगळी मसाला मिरची पावडर सांडलेली आहे. आता ती फक्त मी झटकून आतमध्ये ठेवून देणार आहे. हे सर्व मी नंतरच सेट करेल. ताटसुद्धा वापर झाले. आम्ही जेव्हा कॅम्पमध्ये पोहोचलो त्या दिवशी यांचे जे फ्रेंड आहेत, म्हणजे मराठीच आहेत ते दादा, तर त्यांनी आमच्यासाठी जेवण बनवलं होतं. तर तेच आम्हाला जेवण घेऊन आले होते. थँक्यू सो मच दादा आणि ताई. आता हे सर्व सामान मी नंतरनं सेट करेल. चला तर आजचा ब्लॉग मी येथे सेंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.